नमस्कार. रोखोक स्वागत. मी डॉक्टर उदय निरगुडकर. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या 8 नोव्हेंबरला नोटबंदीची ऐतिहासिक घोषणा केली. त्याला आज बरोबर 50 दिवस पूर्ण झाले. नोटाबंदीच्या संपूर्ण घोषणेनंतर या देशात चलनकल्लोळ सुरू झाला असं बोललं गेलं. जी 24 तासच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं की एकाच विषयावर म्हणजे नोटाबंदी या विषयावर आम्हाला सलग 15 दिवस रोखठोक कार्यक्रम करावे लागले. त्यामध्ये मोदींचा आर्थिक सर्जिकल स्ट्राईकचे साईड इफेक्ट्स, निर्धनी एकादशी, नोट व्होटचं राजकारण, जिल्हा बँकेत नोटबंदी, संसदेत नोटबंदी, सहकारी बँकांची अर्थकोंडी, नोटबंदीचं राजकारण, शिवसेनेचं नोटांगण, 50 दिवसानंतर अच्छे दिन येणार का, मोदींची धन की बात, अशा विविध विषयांचा आणि मुद्द्यांचा त्याच्यात समावेश होता. नोटबंदीनंतर पहिले 50 दिवस जनतेला त्रास सोसावा लागेल असं दस्तूरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच सांगितलं होतं. पंतप्रधानांनी दिलेली ती 50 दिवसाची मुदत आज संपली. काळ्या पैशाच्या विरोधात सुरू केलेली मोदींची ही लढाई अजून सुरूच आहे. ही लढाई जिंकल्याशिवाय आपण थांबणार नाही असं मोदींनी परवाच स्पष्ट केलेलं आहे. पंतप्रधान मोदींवरचा जनतेचा विश्वास अजूनही कायम आहे, हेच आम्हाला या आजच्या प्रसंगी आढळून आलं. गेल्या 50 दिवसात परिस्थिती बऱ्यापैकी सुधारली आहे. बँकांसमोरच्या रांगा कमी झाल्या आहेत. ATM मध्ये नोटा मिळू लागल्या आहेत. पण 2000ची नवी नोट चलनात आणताना अजूनही फार त्रास होतोय. कमी रकमेच्या आर्थिक व्यवहारासाठी 2000च्या नोटेची मोड मिळत नाहीये. त्यामुळे नोटा छोटे व्यापारी स्वीकारत नाहीयेत. नोटाबंदीचा निर्णय योग्य आहे, पण अंमलबजावणीत सुधार होण्याची गरज होती असं जनतेला वाटतंय. नोटाबंदीमुळे अनेक घटकांना फटका बसला. शेतीमालाचे भाव पडल्यामुळे शेतकऱ्यांना त्रास झाल्याचं दस्तूरखुद्द अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी देखील आज मान्य केलं. नोटाबंदीच्या मुद्द्यावरून राजकारण देखील चांगलंच रंगलं. विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात एकही दिवस कामकाज झालं नाही. शिवसेनेसारखा सत्ताधारी पक्षानेही सुरुवातीला टीकेचा सूर आळवला, पण नंतर हा विरोध फक्त सामना मुखपत्रातल्या अग्रलेखांपुरताच मर्यादित होत गेला. याच काळात बँकांसमोरच्या रांगांमध्ये अनेकांचे मृत्यू झाले. पण खरंच हे मृत्यू रांगांमुळे झाले की विविध आजारपणामुळे, याचं उत्तर शोधणं अवघडच आहे. नोटबंदीला 50 दिवस झाल्यानं या सगळ्याची उजळणी होणं भाग आहे. नोटबंदीनं खरंच काय साध्य होणार? काळ्या पैशाला आळा घालण्यात सरकार अखेर यशस्वी होणार का? नोटबंदीमुळे भ्रष्टाचार थांबेल की आणखीन वाढेल? नोटबंदीमुळे महाराष्ट्राला अख्ख्या काय वाटतंय? घरातल्या सामान्य गृहिणींपासून ग्राहकांपासून अन्नदाता शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्यांपासून व्यापाऱ्यांना, नोकरदारांपासून चाकरमान्यांपासून थेट उद्योजकांपर्यंत कुणाकुणाला काय वाटतंय? आजवर तुम्ही आमच्या चॅनलवर नेत्यांच्या, अर्थतज्ञांच्या, विशेष तज्ञांच्या, विरोधकांच्या प्रतिक्रिया ऐकत होतात. आज आम्ही तुम्हाला ऐकवणार आहोत तुमचाच आवाज. चला तर पाहूयात आमचा हा विशेष कार्यक्रम, तुमचा आवाज, नोटबंदीचे 50 दिवस. तुमचा आवाज, नोटबंदीचे 50 दिवस. तुम्ही पाहणार आहात आज एक विस्तृत रिपोर्ट, ज्याच्यामध्ये फक्त आणि फक्त दिसणार आहे तुमचा आणि तुमचाच आवाज. मंगळवारी 8 नोव्हेंबरला रात्री 8:15च्या सुमारास पंतप्रधानांनी ही घोषणा केली आणि सगळ्या देशात आर्थिक भूकंप झाला. सामान्य जनताच नव्हे तर अनेक सरकारी अधिकारी, विरोधी पक्षांचे तमाम बडे नेते, अहो इतकंच काय तर खुद्द सरकारमधले बहुतांश मंत्री गाफील होते. सगळ्या जगासोबत बातमी समजायची सवय नसलेल्या ह्या वर्गाला हा धक्का होता. त्यामुळे ह्यावर काय प्रतिक्रिया द्यावी तेच कुणाला कळेना. काँग्रेससह विरोधी पक्षांनी या निर्णयाचं थेट स्वागत करून टाकलं. देशभरातल्या तमाम अर्थतज्ञांचा पंतप्रधानांच्या सांगण्यावर विश्वास होता. दुसऱ्या दिवशी बँका आणि 2 दिवस ATM बंद होते. ज्यांच्याकडे 500 आणि 1000च्या थोड्याफार नोटा होत्या ते सोमवारी बँकेत जाऊन बदलून घेऊ अशा विचारात होते. मात्र आपल्यापुढे काय वाढून ठेवलंय ह्याची त्यावेळी कुणालाच कल्पना नव्हती. 2 दिवसांनी बँका उघडल्या, त्याचमुळे मारुतीच्या शेपटीप्रमाणे वाढत जाणाऱ्या रांगा घेऊन नोटा बदलून घेण्यासाठी किंवा भरून घेण्यासाठी लांबच लांब रांगा प्रत्येक बँकेच्या प्रत्येक शाखेबाहेर दिसत होत्या. मात्र सुरुवातीचे काही दिवस व्हॉट्सअपवर जोक पडण्यापलीकडे ह्याची फार चर्चाही झाली नाही. या काळात बंद असलेली ATM हळूहळू सुरू होतील अशी भाबडी आशा सर्वसामान्यांना वाटत होती.
पण कॅलिब्रेशनच्या नावाखाली ATM सुरू व्हायचं नाव घेणार. त्यानंतर मात्र विरोधक सावध झाले. सुरुवातीला निर्णयाच्या अंमलबजावणीवर, त्यानंतर निर्णयाच्या टायमिंगवर आणि शेवटी एकूणच निर्णयावर जोरदार टीका सुरू झाली. केंद्राचं अर्थ मंत्रालय आणि RBIनं अनेक नियम वारंवार बदलले. पंतप्रधान मात्र या सगळ्या गदारोळामध्ये निश्चल होते. मला 50 दिवस द्या, सगळं नीट होईल ह्या त्यांच्या आश्वासनावरही जनतेनं विश्वास दाखवला. महाराष्ट्रातल्या नगर परिषदा, गुजरातमधल्या महापालिका आणि चंदीगड महापालिकेमध्ये भाजपचा विजय झाला. आप लोगों ने मुझे जो साथ और सहयोग दिया है, मैं आज इस मुंबई की धरती से, महाराष्ट्र की धरती से छत्रपति शिवाजी महाराज के शिव स्मारक के निर्माण के अवसर पर उसका शुभारंभ हो रहा है, इस पल पर देशवासियों को विश्वास दिलाना चाहता हूं, ये लड़ाई तब तक नहीं रुकेगी जब तक कि हम लड़ाई जीतेंगे नहीं. सर्वसामान्य गरीब जनता, शेतकरी यांना या निर्णयाचा त्रास होत असताना विरोधकांची एकी मात्र दिसलीच नाही. ममतांनी काढलेल्या मोर्चात शिवसेना गेली, पण काँग्रेसनं त्याकडे पाठ फिरवली. लोकशाहीच्या मंदिरात सरकारचे वाभाडे काढण्याची संधी विरोधकांनी गमावली. कोणत्या कलमाद्वारे चर्चा करायची, पंतप्रधान चर्चेवेळी का हजर नाहीत असल्या क्षुल्लक मुद्द्यांवर गोंधळ घालत विरोधी पक्षांनी सगळं हिवाळी अधिवेशन पाण्यात घालवलं. आता 50 दिवसांनी पहिल्यांदा राहुल, ममतांसह अनेक विरोधी पक्षांनी एकत्र येऊन सरकारवर तोफ डागली आहे. हम तो आग जलाने नहीं चाहते आप लोगों को माफी दंगा फसाद करके, हमने नहीं चाहते हैं, हम चाहते हैं शांति रक्षा करने के लिए. तो अगर 50 दिन का बाद भी ये चीज फैसला नहीं होगा, क्या प्राइम मिनिस्टर विल यू टेक द रिस्पॉन्सिबिलिटी टू रिजाइन एज ए प्राइम मिनिस्टर फ्रॉम द कंट्री? प्रधानमंत्री को इसके बारे में जवाब देना चाहिए और देश को बताना चाहिए कि डिमोनेटाइजेशन का सच्चा लक्ष्य क्या था और जिनको चोट लगी है उनके लिए प्रधानमंत्री क्या करने वाले. आता 500 आणि 1000च्या जुन्या नोटा कायमच्या हद्दपार झाल्यात. ही काळ्या दगडावरची पांढरी रेष. विरोधक कितीही मागणी करत असले तरीही हा निर्णय आता माघारी घेतला जाऊ शकत नाही हे त्यांना माहिती आहे. यातून काळा पैसा किती बाहेर येणार, अर्थव्यवस्थेची गती किती प्रमाणात मंदावेल अशा अनेक शंका उपस्थित होत आहेत. पण मुख्य प्रश्न उरतो तो नोटाबंदी नंतरची परिस्थिती पूर्ववत कधी होईल हा. आता काही जण सांगतात फेब्रुवारी उजाडेल. विरोधी पक्ष ही सीमा आणखी लांब नेत आहेत. पण पूर्वीप्रमाणे मोठी नोट दिल्यावर सुट्टे पैसे सहज कधीपासून मिळणार, ATMची खाली गेलेली शटर कायमची वर कधी जाणार आणि त्यातून 2000 व्यतिरिक्त इतर नोटा कधीपासून मिळणार हे प्रश्न 50 दिवसांनंतरही अनुत्तरितच आहेत. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. देशभरात नोटबंदीचा निर्णय लागू होऊन आज 50 दिवस पूर्ण झालेले आहेत. या 50 दिवसात राज्याच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम झाला हे आपण चर्चा करणार आहोत राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी. भाऊ, तुम्हाला काय फरक जाणवला नोटबंदीनंतर? गेले 50 दिवस तुम्ही राज्य चालवताय, शासकीय सगळी यंत्रणा चालवताय. असं आहे की त्याचा फरक समजायला जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये स्पष्टता येईल. पण साधारणतः मोठी मागच्या महिन्यामध्ये विक्री कर विभागाचं उत्पन्न वाढलं. ते 1300 ते 1450 कोटीच्या मधात आहे. ते उत्पन्न वाढण्याचं कारण तुम्ही समजू शकता की 8 तारखेला जेव्हा 8 नोव्हेंबरला नोटबंदी झाली तेव्हा 1500च्या नोटा घेऊन लोकांनी मोठ्या प्रमाणावर खरेदी केली आणि खरेदी केल्यानंतर दुकानदारांना बिल न देता 1500च्या नोटा स्वीकारता येत नव्हत्या. तेव्हा सर्वांनी बिल दिले. म्हणजे एक दुकान तर असं आहे की ज्या दुकानाची साधारणतः ॲव्हरेज घड्याळीची विक्री ही अर्धा कोटी व्हायची, त्या दिवशी त्या दुकानाची विक्री 10 कोटीच्या वरती झाली. आणि म्हणून वॅट वाढला, मुद्रांक शुल्क मात्र कमी झालं. रिअल इस्टेटमध्ये काही खरेदी विक्री जी आहे, कारण आता तुम्हाला ब्लॅक मनी चालणार नव्हता. व्यक्तिगत जीवनात मी बँकेत गेलो, बँकेत जाऊन मी पैसे काढून आणलेत. रांगेत उभं राहावं लागलं नाही, शेवटी विधान भवनाच्या बँकेमध्ये क्यू नसतो आणि मंत्री म्हटल्यानंतर कोणी रांगेत उभंही करणार नाही. बिल्डिंगमध्ये माझं जे डेबिट कार्ड खराब झालं होतं त्याचा नवीन पिन नंबर घ्यायला गेलो, कारण कार्ड आलं मग पोस्टाने, पण पिन नंबर जे आहे ते त्यांच्याकडून जाऊन मग घ्यावं लागेल आणि मग तो पिन बदलावा लागेल. जर मी आयफोनच्या मोबाईलच्या घ्यायला गेलो
आता तो 60,000चा मोबाईल आहे, तर तो मात्र मी चेकने या किंवा चेकनी, RTGSनी, कार्डनी, क्रेडिट कार्डनी, डेबिट कार्डनी हा घेतला पाहिजे. स्टेट बँकेने मर्यादा वाढवल्या, खरेदीच्या मर्यादा वाढवल्या, कॅश 1 जानेवारीनंतर काढण्याच्या मर्यादा ते वाढवणार आहे. आत्ता आपण त्या दिशेने जाण्यासाठी केंद्र सरकारने विविध प्रोत्साहनं जाहीर केले, ज्याच्यामध्ये श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयींच्या वाढदिवसापासून 14 एप्रिल महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीपर्यंत लॉटरी निघत आहे. परवा माननीय जेटली साहेबांनी, रविशंकर प्रसाद साहेबांनी काढली, 15,000 दिले. 31ला आपण महाराष्ट्रातील लॉटरी काढतो आहे, 1 कोटी रुपयापर्यंतचं बक्षीस दिलं आहे. आता या संदर्भामध्ये हे खरं आहे, काही ठिकाणी नुकसान झालं, काही ठिकाणी त्रास सहन केला लोकांनी, पण लोक माननीय मोदीजींच्या या निर्णयाच्या सोबत आहे. ग्रामीण जनतेला, शहरी जनतेला त्रास होतोय, पण लोक हा त्रास सहन करतायत, देशासाठी त्रास सहन करतात असा दावा भाजपचे प्रत्येक नेते करतायत. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांनी तोच दावा केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत कोचरेकरचा, दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई. आज आता 50 दिवस जवळपास होत आलेले आहेत. तर याच्यात एकच झालेलं आहे की ही जी स्कीम गव्हर्नमेंटने अनाऊन्स केली, याचं इम्प्लिमेंटेशन आणि एन्फोर्समेंट याच्यात कुठेतरी कमी जाणवते आहे. कारण बऱ्याच ठिकाणी टॅक्सेशन अथॉरिटी रेड वगैरे मारतात आहे, तर भरपूर नवीन नोटा बाहेर कुठे कुठे मिळतात आहे छापे टाकल्यानंतर. आता या नवीन नोटा ज्या आल्या बाजारात, त्या बहुतेक बँकांमधूनच बाहेर आल्या असतील. तर त्या एवढ्या नोटा आल्या कशा बँकांमधून बाहेर, हा एक प्रश्नचिन्ह माझ्यासमोर आहे. पण ओव्हरऑल याचं येणाऱ्या 1-2 वर्षामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेवरती पॉझिटिव्ह इफेक्ट येईल, जेणेकरून भारत समृद्ध देश म्हणून उदयाला येईल. टेररिस्ट फंडिंग जे होत होतं किंवा नॅशनलिस्ट लोकांना जे फंडिंग होत होतं ते, आणि फेक करन्सी फ्रॉम पाकिस्तान, हा मेन प्रॉब्लेम त्याच्यामुळे सॉल्व 100% व्हायला पाहिजे असं मला वाटतं. आता हे झाल्यानंतर, आता इम्प्लिमेंटेशन एवढा चांगला आहे दिल्यानंतर पंतप्रधानांनी, पण इम्प्लिमेंटेशन पार्ट शेवटी हा पूर्ण आपल्या बँका आणि बाकीच्या शेवटी माणसांवरच आहे. त्याच्यामुळे इम्प्लिमेंटेशनमध्ये जे काही त्यांची इच्छा बँकवाल्यांनी थोडीशी, मला असं वाटतं त्यांनी बरोबर ती हे केली नाही. त्याच्यामुळे आपल्याला ज्या 2,000च्या नोटा पकडल्या जातात त्या सारख्या, एक्सचेंज आपले ब्रोकर्स पकडल्या जातात, हे जातात, ते बिकॉज ऑफ ओनली यांनी कॉर्पोरेशन बँकवाल्यांनी सुरुवातीला खूप छान दिलं, पण काही बँकवाल्यांनी, सगळे नाही, पण जे काही बोटावर मोजण्या इतके बँकवाले आहेत, त्यांनी थोडंसं या इम्प्लिमेंटेशनला धक्का बसलेला आहे. खुद बैंक पे जाने के बाद 2 घंटा बैंक पे लगने के बाद जो उन्होंने वीक पे बोला था 24,000 रुपये हफ्ते का दिया जाएगा, पर वो आज बैंक वाले जाने के बाद भी 24,000 रुपये नहीं दिया जा रहा है. 10,000 रुपये भी सामान्य दिया जा रहा है कि सामान्य 10,000 रुपये में आज लोगों वो अपना सुचारू रूप से व्यापार किस तरह से करेंगे. अगर मेरे को 10,000 कुछ ज़्यादा पैसे की ज़रूरत होती है तो 10,000 ऊपर से अगर लगते हैं तो मेरे को पैसे नहीं दिया जा रहा है. तो उस तरह से आज व्यवस्थित है ना, स्थिति ठीक तरीके से नहीं है. थोडा बहुत प्रॉब्लेम तर आहे मार्केटमध्ये, असं काही नाही आहे. पण कसं आहे, ज्या पद्धतीनं सुरुवातीला जी लाईन होती बँकेमध्ये, ती सध्या आता तर लाईन नष्ट होत आहे. हळूहळू ते कमी आहे. मलाही काही प्रॉब्लेम झाला नाही बँकेमध्ये, पैसे बरोबर मिळत आहे. आणि मला असं वाटतं की लोकांना रोज 2,000 रुपयाची गरजही नाही आहे. 2,000 बँक देऊन राहिली, हप्त्याची 24,000 रुपये जर बँक देत आहे, तर लोकांना 2,000ची रोज गरज आहे. 2,000 मला वाटतं 2-3 दिवस लोक चांगला आपला म्हणजे कार्यक्रम करू शकतात. रोज काम सोडून लोकांना बँकेच्या लाईनमध्ये लागायला लागला, आणि लोकांजवळ आता पण कॅश नाही आहे. आणि मोठ्या लोकांजवळ जे 2-2 हजाराचे करोडो रुपये सापडून हे येऊन कुठून राहिलेले आहे. आणि म्हणजे कॅश लिमिट दिलेले आहे 2,000च्या वरती निघून नाही राहिले एटीएम मधून, 24,000च्या वरती, आणि करोडो रुपये 2,000च्या नोटा जे येऊन कुठून राहिलेले आहे, जे करोडो रुपये सापडून राहिलेले आहे रेटमध्ये, 2-2 हजाराच्या नोटा ज्या आल्या आहेत त्या कुठून आलेल्या आहे, ह्या सरकारने पहिले हे क्लिअर करावं. हा माझ्या हॉटेलाचा विषय आहे. मला 8 दिवस थोडा त्रास गेला, 500ची 1000ची नोट येत होतं. त्यानंतर मी करंट अकाउंट उघडला आणि तसं काही तेवढं प्रॉब्लेम नाही झाला. आता हम तो पैसे को मोहताज हो गए हैं. बैंक में जाओ तो 2,000 रखो तो 800 रुपये दे रहे हैं. मी साधारणतः 16 नोव्हेंबरपासून सगळं बघतो आहे बारकाईने, आणि परिस्थिती डेफिनेटली इम्प्रूव्ह होते आहे. पण अजूनही काही पॉकेट्समध्ये कदाचित थोडा त्रास असू शकतो.
कारण प्रश्न असा आहे की लोकांकडे जे पैसे आलेले आहेत आज, लोक घाबरतात की पैसे मी खर्च केले तर पुन्हा मला पैसे मिळतील की नाही. तर याच्याकरता लोकांनी सुद्धा आलेले पैसे आहेत ते आता खर्च करायला सुरुवात करायला काहीच हरकत नाही. बऱ्याच लोकांना त्याचा त्रास झाला आहे, पण ठीक आहे, कारण आधीसारखी ती परिस्थिती नव्हती, त्याच्यामुळे लोकांना तो त्रास झाला. पण त्याच्यानंतर चांगलंच होणार आहे हे सगळ्यांनी जर लक्षात घेतलं तो त्यांचा हळूहळू त्रास कमी होऊ शकतो. लोक मजाक करतात, कारण आपण मार्केटिंग करणारे लोक, रस्त्यावर फिरणारे प्रोडक्ट, आपण ते स्वाईप मशीन घेऊन फिरू शकत नाही किंवा पेटीव असं म्हणतात लोक. तर आपल्या डायरेक्ट मार्केटिंगमध्ये खूप असर पडले. ह्या मार्केटिंगमध्ये लोकांकडे पैसे नसतं, त्यांच्याकडे खिशातच पैसे नाही, तर आम्ही कसं काय विकावं, हाच प्रॉब्लेम आहे. सगळ्या अपेक्षा त्यांनी बरोबर पूर्ण केलेल्या आहेत. मला तर स्वतःला असा काही पैशाचा फरक, नोटबंदीमुळे काही फरक जाणवलेला नाही आहे. सगळे पैसे मला वेळोवेळी माझ्या कामाच्या वेळेस मला विड्रॉल मिळालेला आहे. मला असं वाटतं की गव्हर्नमेंटचे जे ऑफिस आहे किंवा गव्हर्नमेंटच्या ऑफिसमध्ये जे काही ट्रान्झॅक्शन होते तिथं कंपल्सरी ऑनलाईन जर सुविधा दिली तर माझ्या मते कॅशलेसला थोडं बढावा होईल. 2000च्या नोटातून आम्ही 50 रुपयाचा माल द्यावा, त्याला 19,500 रुपये कोटचे द्यावा वापस. आम्हाला मोठा विचार आहे त्याचा. पेटीएम वगैरे लावला आहे, पण त्याचा काही तुम्हाला प्रोत्साहन मिळाले नाही. तेवढे लोक शिकलेले नाही आहेत, त्यांना समजत नाही. आणि दुसरा एक असा की त्या पेटीएममुळे त्याचे आता मागे टी व्हीवर वगैरे की भैया म्हणजे कोणाचे पैसे आपल्या ह्याच्यात ह्या केलेले आहेत, विश्वास त्याच्यावरती बसलेला नाही. आज 48-50 दिवस व्हायले तरी त्या नोटाचा सर्वसाधारण गोरगरीब शेतकरी किंवा लहान व्यापारी, भाजीपाला विक्रेते अशा लोकांना त्याचा आणखी काहीच फायदा झालेला नाही. पुढे जे काही चेंजेस होतील त्याची फक्त वाट राहणार. खरोखर मिडल क्लास आणि लोअर क्लास लोकांनाच त्याची वाट राहिली की त्याच्यात काय फरक आणि त्यांना काय फायदा मिळतो. बाकी हायर क्लास पीपलला आधी काही फरक नव्हता पडत. आताही विशेष कुठवर पडेल आहे काळ्या पैशाचा हे पण डिपेंड करतं. नोटबंदीचा निर्णय हा खूपच चांगला निर्णय मोदींनी घेतला होता. ह्या निर्णयाचा चांगले इफेक्ट समाजात होतील, काळा पैसा बाहेर येईल असं वाटलं होतं. मात्र याच्यात सर्वसामान्य जनतेचेच जास्त हाल होत आहेत. मोदींनी सांगितलं की सीमेवरचे जवान जसं लढाई देत आहेत त्या पद्धतीने आपली ही लढाई आहे असं समजा. मात्र सीमेवरच्या जवानांची गोष्ट वेगळी आहे आणि सर्वसामान्य जनतेची गोष्ट वेगळी आहे. इमोशनली ब्लॅकमेल या बाबतीत मोदींनी करू नये, कारण मला स्वतःलाही मी जॉबला असताना आता अनुभव येत आहे की 2000ची नोट सुट्टे करायला मला 3-3, 4-4 दिवस जात आहेत आणि इमर्जन्सीला पैसे खर्च करता येत नाही. मग सर्वसामान्य जनतेची अवस्था काय असेल. निर्णयाचं स्वागत आम्ही करतो, मात्र त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे त्यांनी केलेली नाही. तर या 35% यशाचा भाग असा आहे की गेल्या 50 दिवसामध्ये बाजारपेठेतल्या काही पदार्थांच्या किमती ह्या खाली आलेल्या आहेत, तशाच काही वस्तूंच्या किमती या स्थिर राहिल्या आहेत. त्यामुळे एका अर्थाने सामान्य नागरिकाला महागाई न वाढल्याचा दिलासा मिळाला आहे. पण सुट्या पैशांची जी प्रचंड टंचाई निर्माण झालेली आहे, त्यामुळे ज्याला आपण उपभोग म्हणतो, कन्झम्पशन, ते कमी झाल्याकारणाने बाजारपेठेत एक मोठी मंदी आलेली आहे. आणि ही आत्ता आलेली मंदी कोकणाचा जर विचार तुम्ही केलात तर अशीच टिकून राहील तर मे महिन्यामध्ये कोकणची अर्थव्यवस्था कोलमडून पडण्या इतपत ही मोठी मंदी मानावी लागेल. नोटबंदी ज्यावेळी झाली त्यावेळी ज्या जुन्या 1000 आणि 500च्या नोटा होत्या तर त्या सगळ्यांनी बँक डिपॉझिट केल्या. मुळात सामान्य लोक आहेत ज्यांच्याकडे काळा पैसाच नाही आहे त्यांना ह्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि आंबा बागायतदार म्हणून विचार केला तर आम्हाला अशी थोडी धास्ती होती की जर कॅश मार्केटमध्ये अवेलेबल नसेल तर प्रॉब्लेम होईल. पण आम्ही एकंदर सगळीकडे बघतोय की लोक स्वाईप मशीन किंवा डेबिट कार्ड, ATM कार्ड ह्याच्यातनं खरेदी करायला सुरुवात केली लोकांनी. आणि अजून आंबा बाग मार्केटमध्ये जायला मार्चपासून जातो, तोपर्यंत सगळं गाडी रुळावर येईल आणि मार्केटमध्ये आंब्याच्या रेटवर कुठलाही ह्या गोष्टीचा परिणाम होऊ नये अशी अपेक्षा आहे. 50 दिवसापूर्वी ज्या दिवशी नोटाबंदी झाली त्या दुसऱ्या दिवशीची स्थिती होती ती आजही कायम आहे. अजूनही रत्नागिरीचा विचार केला तर कुठच्याही बँकेमध्ये 500 रुपयाची नोट आलेली नाही, 1000 रुपयाची नोट आलेली नाही आणि 100 रुपयाच्या नोटासुद्धा काही प्रमाणात भेटतात. जे लिमिट रिझर्व्ह बँकेने घातलं आहे त्या लिमिटपेक्षा 24,000 लिमिट जर का महिन्याला असेल तर रत्नागिरीमध्ये केवळ 10,000 ते 15,000 रुपयेच बँकेमार्फत दिलं जातात.
आणि तो सुट्टे पैशाचा जर प्रश्न म्हणजे एवढा मोठा भेडसावतोय की बँकेमध्ये गेल्यानंतर 3800 रुपये भरायचे असतील तर वरची 200 रुपयेसुद्धा बँकवाले परत देत नाहीत आणि मग 200 रुपयाचं करायचं काय, असे अनेक प्रश्न, त्यावरून अनेक वाद रत्नागिरीमध्ये सुरू आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान म्हणतात की 50 दिवस थांबा तुम्ही, 50 दिवसानंतर परिस्थिती सुधारेल. पण अजून तसं काय, म्हणजे बँकेत सुद्धा अजून जर तुम्हाला आवश्यकता जर असेल तर तेवढी अमाऊंट आत्ता मिळत नाही किंवा मिळाली तर त्याचा तुम्हाला हिशोब देणं गरजेचं आहे. अशा वेळेला जर आर्थिकदृष्ट्या जर दुर्बल घटक असेल तर त्यावेळेला ही देशाच्या हितासाठी कळ सुचणं ठीक आहे, पण जेव्हा प्रत्यक्ष प्रॅक्टिकली जेव्हा येते त्यावेळेला त्या कुटुंबालाच त्याचं काय त्रास सहन करावा लागतो हे त्या कुटुंबालाच माहीत असतं. आता जर स्थिती बघितली तर अजून काही सुधारणा नाही आहे. का ATMला रांगा आहेत तशाच आहेत. बँकेत 4000पेक्षा जास्त दिले जात नाहीत. बँकेत जेव्हा 4000 2000 रुपयाची एकच नोट मिळते, बाकी काही मिळत नाही, काय नाही. याबद्दल सर्वसामान्यांना काही त्रास नाही झालेला. साधारण मध्यम वर्गाला जास्त पैसा नसतो. जे झाला आहे ते व्यापारी वर्गाला झालेला आहे. आणि एकूण 15.5 लाख कोटीपैकी रिझर्व्ह बँकेमध्ये 12.5 लाख कोटी आता साधारण जमलेले आहेत. म्हणजे एकंदरीत अजून 2-3 लाख कोटीचा जो फरक आहे तो 2 नंबर म्हणजे जाणारच आहे असं वाटते. आणि 2000च्या ऐवजी त्यांनी जर कमी चलनाच्या जर नोटा काढल्या असत्या चलनात तर जास्तीत जास्त फायदा झाला असता. 2000च्या नोट घेऊन जास्त हिंडायला लागते पब्लिकला, ते जरासा त्रास झाला आहे. पैसे काढायचं का शेतीतलं काम करायचं, खूप बेकार परिस्थिती आहे. निर्णय घेतला सुरळीत चालू झालं पाहिजे. अडचणी येतात लोकांना, नंबरला थांबायचं म्हणजे कामधंदा उद्योग सुद्धा थांबावं लागतं. नोटबंदीचा जो काय त्यांनी हे केला मोदी साहेबांनी तो खरोखर चांगला आहे, पण त्याचं त्यांनी नियोजन आणि प्लॅनिंग ज्याला आपण म्हणतो किंवा अंमलबजावणी ती त्यांच्यामध्ये ते टोटली फेल गेलेले आहेत. त्यांनी जे मोदी साहेबांचे 50 दिवसानंतर आपले ते परिवर्तन होईल असं त्यांनी नमूद केलेलं होतं, तरी पण त्यात काय असा फरकच पडलेला नाही. आणि त्यातून नोटाबंदी झाल्यामुळं आपल्याला बँकेतून आपल्या उदाहरणासाठी पाहिजे तेवढे पैसे मिळत नाहीत. आपण बँकेत गेलो की 2000 किंवा 4000 रुपये आपल्याला मिळाल्यात. 2-4 हजार रुपयेमध्ये काही होत नाही. आज दवाखान्यात पैसे लागले, आपल्याला मार्केटिंगला पैसे लागलेत, तर तेवढ्यात आपल्या 2-4 हजारमध्ये काय भागत नाही. आणि आर्थिक व्यवहार कुठला जर करायला लागला तर आपल्याला भरपूर अडचणी निर्माण व्हायला लागल्यात. तरी त्यांनी लवकरात लवकर त्या 50 दिवस झाले, या 4-5 दिवस त्यांनी काहीतरी तोडगा काढला पाहिजे. आणि 1000च्या नोटा बंद झाल्याने एवढा काही फरक पडलेला नाही आहे. पहिले 3-4 दिवस लोकांना म्हणजे कळत नव्हतं, त्यामुळं लोकांना असं वाटायचं की आता काय होणार. पण आता हळूहळू लोकांना सराव झालेला आहे. लोक सुट्टे घेऊनच येतात आणि काही लोक पेटीएमद्वारे किंवा समजा आता आमचं केबलचं पेमेंट असेल तर ते डायरेक्ट अकाउंटवरती सुद्धा ट्रान्सफर करतात, चेक देतात. त्यामुळे एवढा काही फरक पडलेला नाही आहे. हॉस्पिटलमध्ये आहेत, त्यांना पण फरक भरपूर पडतो, कारण तेवढे पैसे भेटत नाही आहे. आणि नेमके जर डॉक्टरांना सांगितलं तर नाही बोलता आम्ही पण काही करू शकत नाही या बाबतीत, तुम्ही सुट्टे पैसे पाहिजेत, मग त्याला अर्धी रक्कम आम्हाला भरावी. अजून हॉस्पिटलमध्ये आहेत ते, त्यामुळे भरपूर पडतो. 1000च्या नोटा जरी बंद झाल्या तरी तसा काही सर्वसामान्यांना त्रास झालेला नाही. आणि आता उलट 2000च्या जरी नोटा निघाल्या तर पैसे जास्त खिशात राहतात. पूर्वी थोडे किरकोळ व्यवहार करताना, भाजीपाला घेताना त्यावेळी सुट्ट्यांचा थोडासा प्रॉब्लेम व्हायचा, परंतु आता सगळं सुरळीत होतं आहे. आणि घेतलेला जो निर्णय आहे माननीय पंतप्रधानांनी तो अत्यंत योग्य आहे असं मला वाटतं. मला तर वाटत नाही की पुढं आणखी, मला तर वाटतं हे त्याच्यामुळे बराच लॉस होण्याचे चान्सेस आहेत. नोटबंदीचा निर्णय जो आहे सुरुवातीला अत्यंत आवडला, आम्हाला पण आवडला आणि त्यानिमित्तानं काळा पैसा बाहेर येईल हे अपेक्षा आम्ही मोठ्या ठेवल्या होत्या. परंतु मला असं वाटतं की सरकारच्या म्हणजे व्यवस्थेमध्ये कुठेतरी कमतरता झाली आणि RBIने जे वारंवार नियम बदलले त्यामुळे अनेक लोकांना अडचणी झाल्या. मध्यम उद्योग जे आहेत ते बुडीतच निघायला आले आहेत. ग्रामीण भागापेक्षा शहरी भागामध्ये सुद्धा प्रचंड त्रास जाणवतो आहे आणि ग्रामीण भागातही आहे. किमान मार्च एंडिंगपर्यंत तरी हे सगळं व्हावं अशा सगळ्यांच्या अपेक्षा आहेत. सरकारने जरी 50 दिवस सांगितले तरी मार्च एंडिंगपर्यंत लोकांची मानसिकता आहे, पण त्या दृष्टीने सरकारने तातडीने पावले उचलावीत आणि सगळ्यांना त्यांचा पैसा योग्य पद्धतीने वापरण्याची मुभा द्यावी ही अपेक्षा आहे. नोटाबंदीच्या निर्णयामुळे आम्ही ह्या गव्हर्नमेंटचं स्वागत करू आलो, पण
त्यांचा निर्णय जो आहे हा चांगला निर्णय आहे, पण त्या निर्णयाचे चटके सामान्य माणसाला खूप लागू राहिले आहे. सामान्य माणसाला इतकं आता 50 दिवस उलटून बी अजून बी रांगात आहात. लग्न आहे घरात लग्नात खूप लोक त्रस्त झालेले आहे. म्हणून ह्या नोटाबंदीचा निर्णय चांगला आहे, पण त्याचा फायदा सामान्य माणसाला काहीच नाही होऊ राहिला. कुठेही गेलं तरी मनी अवेलेबल नाही आहे आणि जरी असला तरी 2000च्याच नोटा भेटत आहे आणि तीच नोट आपण जर बाहेर कुठल्याही याच्यासाठी खर्च करायसाठी गेलो असताना सुट्टे भेटत नाही, कारण काही वस्तू घ्यायला गेलं तरी 100-1 रुपये 200 जास्ती असतं आणि त्याच्यासाठी पाहिजे तेवढी रक्कम नाही. आजकाल कुठे सामान किंवा बाजारात कुठेही गेलं तर एवढा प्रॉब्लेम होतो की कोण सुट्टे द्यायला मागत नाही, खूप प्रॉब्लेम होतो. आणि तेवढे 2-3 आठवडे एवढे हे गेले ना, म्हणजे प्रत्येकाकडे मागावं लागायचे सुट्टे पैसे आहे का, पैसे असूनसुद्धा मिळाले नाही. येणारा काळ हा चांगलाच राहील, म्हणजे मागच्या 30 काहीतरी बदललेलं चित्र असेल थोडक्यात म्हणजे. आणि हे सर्वांच्या ह्याच्यामध्ये रुजायला थोडंसं वेळ जाईल, म्हणजे त्यांच्यामध्ये जर थोडंसं वेळ जाईल, पण तेवढं देणं गरजेचंही आहे. रेग्युलर चलनात पैसा राहिलाच पाहिजे. तर सुट्यांचा जो प्रॉब्लेम आहे तो सुट्या पैसे मिळाला पाहिजे. ज्या बंद्या 2-2 नोटा मिळतात त्या ह्या चलनामध्ये नको आहे सध्या. मध्ये 100-50 अशा ज्या नोटा ह्या चलनामध्ये यायला पाहिजेत. आणि बाकीचा जो त्याचा कॅशलेसचा जो निर्णय आहे तो योग्यच आहे, चांगल्या प्रतीने, म्हणजे उत्तमच आहे म्हणायचं. असं सांगता तर येणार नाही, पण मोहीम चांगली आहे. काळा पैशावाल्यांना हादरे बसत आहेत, पेपरला येतं आहे, सगळं काय आपण वाचतो आहोत. त्याच्यामुळे मोहीम तर चांगली आहे, पण त्यांना हादरा बसला की नाही ते आता कोण सांगणार. काही फरक पडलेला नाही. व्यवस्थित सामान्य जीवन जसं चाललेलं आहे तसंच चाललेलं आहे, की असं नाही की कुठेतरी आम्हाला त्रास होतो आहे. नाही, थोडे दिवस जाणवला, कारण का रेग्युलर मनी जो सुटे पैसे लागतात ते मिळत नव्हते, पण आता ते पुन्हा वेळेवर सगळं सुरळीत चालू झालं आहे. तसा काही त्रास नाही आहे. नाही, 50 दिवस पूर्ण आले. थोडंसं अर्थात जी नोटांची तुटवडा आहे, म्हणजे नवीन चलनाचा जो तुटवडा आहे, त्यामुळे जे प्रॉब्लेम्स होत आहेत त्याच्यावर जर त्यांनी लक्ष केंद्रित केलं आणि जर ती अडचण कमी केली तर हा निर्णयातनं फायदा अंशतः तरी फायदा आला आहे. मला असं वाटतं का पूर्णतः तर काळा पैसा म्हणजे नष्ट करणं ही शक्य नाही आहे, अशक्य गोष्ट आहे. हे कोणीच बोलू शकत नाही डोकून का पूर्ण काळा पैसा नष्ट करू शकतो, पण अंशतः का होईना काळा पैसा नष्ट आला आहे. BMCमध्ये किंवा टॅक्स डिपार्टमेंटकडे बराच पैसा जमा झाला आहे गव्हर्नमेंटच्या फंडामध्ये. याचा फायदा लोकांच होतो ना. आज भाजीची स्वस्ताई झाली आहे, भाजी स्वस्त आहेत आज बघतोय आपण. शेतकरी डायरेक्ट भाज्या आणतात वगैरे, म्हणजे काही त्याचे कुठलाही निर्णय घेतल्यानंतर त्याचे काही चांगले परिणाम, एखाद दुसरा वाईट परिणाम होतो, हरकत नाही, पण त्यांचा प्रयत्न हा नक्कीच स्तुत्य आहे. अचानक त्यांनी 8 वाजता जेव्हा घोषणा केली त्याला म्हणजे वाटलं होतं की काय होईल, म्हणजे आधी भीती वाटली, पण नंतर असं वाटलं की ठीक आहे, त्यांनी जे केलं आहे तर त्याने म्हणजे त्यांचा जे उद्देश होता की काही काळा पैसा जो लोकांनी ठेवला आहे, काळा पैसा असं पण म्हणता येत नाही, काही लोकांनी असं अनवॉन्टेड पण पैसा ठेवून दिलेला असतो, अननेसेसरी, काही गरज नसते, पण काही अंधश्रद्धेच्या नावाखाली वगैरे असा जो पैसा जमा ठेवला आहे तो ह्या गोष्टीमुळे काय होईल, एक बाहेर येईल. उगाच जमा जो राहतो तो बाहेर येईल अशी एक अपेक्षा होती. आज जेव्हा 50 दिवस कंप्लीट व्हायला आले, तर आज आपण एक बघू शकतो का इंडिया एक कॅशलेस या दृष्टिकोनाकडे वाटचाल करते आणि लोकांना भरपूर जो पहिल्या काळात थोडाफार त्रास झाला आता तो नाही, कारण का लिमिट्स वगैरे सगळ्या वाढवल्या गेलेल्या आहे आणि बऱ्याचशा लोकांनी आता पूर्ण एक्सेप्ट पण झालेलं आहे आणि नवीन नोट मोठ्या प्रमाणात चलनात पण आलेले आहे. माल भक्कम पडले घरामध्ये, सोयाबीन आहे, मक्का आहे, कापूस आहे, पण अशी अडचणी विकायला जाव तर चेक देतात व्यापारी, ते बँकेत जाव ते 2000 रुपये देते, नाहीतर मग कर्ज कापून घेते, अशी करते बँकेमध्ये. बँकेमध्ये जावं तर त्या पैसे मिळतात, पण पैशाचे 2000 मिळतात दररोज. 2000मध्ये मोडायला जावं तर 2000चे सुट्टी मिळत नाही. त्याचं जास्त ते म्हणजे 1000-2000चं सामान घ्या म्हणतात ना, तर त्यावेळेस पैसे मिळतील. ते पैशाचं आम्हाला ते विनाकारण जातात. मध्ये आपल्या घरामध्ये 10-5 क्विंटल कापूस आहे, पण आपण डायरेक्ट 10 क्विंटल कापूस द्यायचा.
तर आपल्याला चेक देते, पण आपलं समोर मग काम होणार नाही. त्यामुळं आपण 4,000 रुपयेपर्यंत चिल्लर विकू राहिलो. मी आता औषधाच्या दुकानावर आलेलो आहे आणि मला तुरीवर फवारणी करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि माझा जर एक दिवस जर झुकला, मजूर माझं बसून राहील. मी आता वय वृद्ध 65 पायी आलेलो आहे 4 किलोमीटर आणि दुकानदार पैसे घेईन. मी आता काय कोणतं बँकेत जाऊ का काय जाऊ मला काही सांगता येत नाही. यासाठी मी फार अडचणीत आहे. चहा प्यायला पैसे नाही माझ्याजवळ. नोटाबंदीचा जो त्यांनी घोषणा केली ती चांगली होती, पण नंतर शेतकऱ्यांना जो पैसा यायचा होता ना तो पूर्ण आलाच नाही. मार्केटला जो पैसा यायचा होता तो आला नाही. आणि त्याच्यानंतर जे तांबट्याला मार्केटला पूर्ण मार्केटला कोणत्याच भाजीपाल्याला मार्केट नाही. त्याचे व्यवहार एकदम आमचे जे सुरळीत व्हायला पाहिजे होते तर व्यवहार विस्कळीत झाले आणि शेतकरी बांधवांना जे पैशाची गरज होती ते आम्ही त्यांची पुरवठा करू शकत नाही. कारण त्यांनी बँकांना जे निर्देश दिले का 24,000च्या पुढे शेतकऱ्याला पेमेंट नाही भेटणार आणि व्यापाऱ्याला आम्हाला आठवड्याला 50,000 रुपये भेटणार आहे. तर आमची किमान रोजची वाटप 2 ते 3 लाख रुपये राहते. म्हणजे आठवड्याला आमची 15-20 लाख रुपयाची वाटप असताना आम्ही 50,000 रुपयामध्ये काहीच करू शकत नाही. जेव्हा तुम्ही एखादी चलन नोटबंदी जेव्हा जाहीर केली तेव्हा सरकारने 100, 50, 20 आणि 10 या नोटांची चलनामध्ये व्यवस्था निर्माण करायला पाहिजे होती. पुरेसे चलन त्यांनी त्याच्यामध्ये आणलं असतं तर आज ही वेळ आली नसती. माझ्या तर अशाच अपेक्षा होत्या की नोटाबंदीनंतर काळा पैसा मोठ्या प्रमाणावर बाहेर येईल, अशी एक अपेक्षा माझीच काय तर सगळ्या सर्वसामान्य माणसांना वाटली होती. पण प्रत्यक्षात तसं काही झालेलं दिसत नाही की फक्त नोटाबंदी करूनच या ठिकाणी काळा पैसा बाहेर येईल असं दिसलं नाही. आपण बघत असू की आत्ताच्या जवळपासच्या काळात जवळजवळ पूर्ण देशभरात हजारो कोटी रुपये पकडले गेले आणि ते नवीन चलनी नोटांच्या स्वरूपात पकडले गेले. त्यामुळे काळा पैसा बाहेर याच कारणामुळे आला असं म्हणता येणार नाही. जो निर्णय होता तो चांगल्या प्रकारे होता, म्हणजे व्हायला पाहिजे असा निर्णय. आणि ज्यांच्याकडे नाही पैसे म्हणजे त्यांना काय प्रॉब्लेम नाही, पण चांगल्या प्रकारे प्रॉब्लेम पण आता सॉल्व्ह व्हायला लागले आहेत आणि असं व्हायला पाहिजे पुढे. 50 दिवसाच्या आत जे होतं ते त्यांनी आता पुढं बी ठेवायला सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये सर्वसामान्य जनतेचेच हाल होत आहे. आणि जो काळा पैसा बाहेर येणार होता तो काही आला नाही. आणि ज्या नोटा ज्या पकडल्या जात आहेत त्या पूर्ण नवीन 2,000च्या नोटा पकडल्या जात आहे. आणि शहरामध्ये चलनचा एवढा तुटवडा आहे की 2,000ची नोट देत आहे, 500 आणि 100चे चलन मिळत नाही. त्यामुळे सर्वसामान्य जनता याच्यापासून परेशान है. किसानों का ये बहुत है ना भाई, गरीब इंसान का क्या हाथ मजदूर वालों की बहुत फजीता हो रही. हाँ, धंधे पानी बंद हो गए उनके, काम धंधों का ये नहीं है. ये नोटा के प्रॉब्लम की वजह से खाने पीने की इसकी फजीता है भाई. ऐसा नोटबंदी झाल्यामुळे जनतेचा फायदाच झाला आहे. एक प्रकारे नकली नोटांवर आळा बसला आहे. तर ते दहशतवाद वगैरे त्यावरही बऱ्यापैकी आळा बसलेला आहे. त्यानंतर नवीन नोटेमुळे नकली नोटांचं प्रमाण खूपच कमी झालं आहे. 1000 आणि 500च्या नोटांमध्ये बऱ्याचशा नकली नोटा जास्त नसायच्या, त्याच्यावर बऱ्यापैकी आळा बसला है. अभी हम मिस्त्री काम करते हैं, मिस्त्री काम बंद हो गए. मिस्त्री काम बंद होने के बाद लोगों के पास जा रहे काम मांगने को तो काम कोई को दे नहीं रहा. बोलेंगे नकली नोटा लो तो काम चालू करो. और कम भाव में बोलते हैं क्या कि नोट तो बंद हो, लोग तुमको तो काम नहीं है, काम करेंगे तो ये कम पैसों में काम दे रहे. और हमको तो गरीबों को कुछ फ़ायदा ही नहीं है, घाटा ही है. कुछ काम म्हणजे कर्जा बाजारी हो जा रहे हैं वहाँ. इससे कर्जा लो बोलते ब्याज से पैसे दे, कब पैसे देगा तो क्या हिसाब से कर लेने का. हमने काम ही नहीं तो भूखे मारने का क्या. और 2 पैसे तो कुछ देखने में आ ही नहीं हमारे, क्योंकि गरीबी तो 2,000 की नोट भी देखने में आ नहीं रही हमारी. नोटबंदी होऊन 50 दिवस झाले तरी पण आमच्या बाबांनी त्यांना पहिल्या दिवसापासून एवढा त्रास झाला का मी 3-4 वेळेस आम्ही तर फिरून गेलो. म्हातारा माणसं इकडे तिकडे बसून फार त्रास व्हायचा. ते मग रांगेत लागा त्यांना तर पॅरलाईज व्यक्ती त्यांना बसलं सुद्धा म्हणजे बसणं पण वेळ येत नाही. आणि त्यांना वेगळी रांग मध्ये लागायला लावताय. त्यांना ते आणि त्यामुळे मला यावं लागतं. त्यामुळे मला पण वेळ व्यस्त जातो आणि एवढं रांगेमुळे त्यांना त्रास होतो. त्यांना सर्व त्रास होण्यामुळे त्यांना नोटाबंदीमुळे काही निर्णय चुकलेले पण सरकारचे. कारण त्याच्यामुळे म्हाताऱ्या लोकांना सर्व शिकलेले थोडी असतात, सर्व नेट बँकिंग नाही करू शकत म्हातारा व्यक्ती. आता पॅरलाईज झालेला व्यक्ती हा हँडिकॅप याला जेमतेम अंगठा हाताने टेकतो, पण तो अंगठा पण त्याला नेट टेकता येत नाही. त्याला एक व्यक्ती लागतो, तर नेटची सुविधा करायला पाहिजे. आणि त्याने 2,000ची नोट काढली का 500ची नोट काढली, 2,000ची सुटेच भेटत नाही. मार्केट पेट्रोल पंपावर सुद्धा गेले तरी सुद्धा भेटत नाही. आणि एवढ्या अडचणी होतात. त्याच्यामुळे यंग व्यक्ती तर करून घेणार, पण म्हातारा व्यक्तीला 2 पैशाच्या बिडी घ्यायला पण पैसे घ्यायला 2,000ची नोट घेऊन जाणार तर काय करणार, किती अडचण होणार त्याला.
प्रॉब्लेम तर अजूनही परिपूर्ण सॉल्व्ह झालेलं नाही ते, अजूनही चालू आहे ते. अजूनही लोक तुम्ही बघता आता चालू आता बँक बंद होण्याची वेळ झालेली म्हणून ते थोडंसं कमी झालेलं आहे. पण सकाळमध्ये अजूनही रांगात जशात तशा लागलेल्या आहेत. अजून मुदत वाढवली पाहिजे. नोटबंदी केल्यानंतर अवघे 50 दिवस उलटलेत. बऱ्याच ठिकाणी रांगा कमीही झाल्यात, परंतु व्यवहार करताना ज्या अडचणी आहेत त्या आहेच. बऱ्याच ठिकाणी भाजीपाल्या ठिकाणी गेलो तर पैसे कमी होतात, किराणा घ्यायला गेलो तर पैशांची अडचण जाणवते. सुट्टे पैसे चलनात म्हणजे लोक घेऊन तर जातात बँकेतून, परंतु चलनात आणत नाही, त्याचा तुटवडा नक्कीच जाणवतोय. व्यापाऱ्यांनी सुट्ट्यांचं जे साठवणूक केली ती आता त्यांनी बाजारात व्यवहाराला आणली पाहिजे, हीच अपेक्षा. या नोटबंदीमुळे बऱ्याच गरिबांचा तोटा झालेला आहे. काही लोकांना ते कामधंदे करून सुद्धा वेळेवर पैसे मिळत नाही आहे आणि त्यामुळे लोकांना असं वाटतं की फायदा झाला पण ते काळा बाजार चालू आहे, तो चालूच आहे. परत त्या लोकांनी नोटा बदलून घेतल्या, नव्या नोटासुद्धा आणि डबल करून कोणी त्याची झेरॉक्स करून कुठून त्यांनी चालू केलेले आहेत आणि त्याचा याचा फायदा काढण्यात त्या गरिबांनाच नुकसान आहे. गरिबांना याचा कुठलाच फायदा नाही आहे आणि त्यामुळे ते असं वाटतं लोकांना की याचा फार मोठा फायदा होणार आहे आणि नुकसान फक्त गव्हर्नमेंटचं होणार नाही आहे, सगळ्यांचंच नुकसान होणार आहे. गरिबांना त्याच्यात आणि काय ते कार्ड काढणारे त्याच्यात काय मिळणार आहे लोकांना. गरिबाला ज्या लोकांना आज काय मिळतं त्याची खायची पंचायत असते आणि त्या लोकांना त्यांनी ते कार्ड देऊन काय करणार आहेत, त्या कार्डमुळे काय होणार आहे, त्या लोकांना काय करणार यातलं आणि कुठून पैसा आणणार आहे तुम्ही त्याचा. असा नोटाबंदी करून तसा काही फायदाच झाला नाही. लोक सकाळपासून जातात संध्याकाळपर्यंत जाऊन बँकेमध्ये जाऊन लाईनीमध्ये जाऊन उभा राहतात. 2-2, 3-3 तास लाईनीमध्ये जाऊन बी लोक अक्षरशः 2000ची नोट घेऊन बी घरी येतात आणि सुट्टे भेटल्यामुळे फार लोकांची याच्या पायी लईच फजिती होती आहे. घेतलेला निर्णय अतिशय चांगला असून प्रत्येक नागरिकाने मोदी साहेबांच्या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे आणि पैसे काढण्यासाठी किंवा टाकण्यासाठी असा पाहिजे तसा त्रास नाहीच आहे काय. आणि जी 24,000ची मर्यादा दिलेली आहे ती अतिशय चांगली की म्हणजे काटकसर कशी करता येईल आणि जीवनात बॅलन्स कसा ठेवता येईल यासाठी मोदी साहेबांनी जे काढलं त्याचं परत मी त्याचं स्वागत करतो. 50 दिवसानंतर तर मला खूप परिस्थिती चांगली वाटते. मी या 50 दिवसामध्ये खूप ठिकाणी ट्रॅव्हल केलं. सुदैवाने मुंबई, पुणे, दिल्ली, पंतनगर आणि रुरल एरियात पण ट्रॅव्हल केलं आणि मला असं जाणवलं की या सगळ्या निर्णयाच्यामध्ये जनता मोदींच्या पाठीशी उभी आहे. आणि पहिल्यांदा मला असं जाणवलं ग्रेटर नोएडाच्या एका छोट्या गावामध्ये ऐच्छर नावाच्या, तिथे मी जेवण केलं आणि त्याला विचारलं, बाबा रे तुला पैसे कसे, मी तुला याने देऊ का कार्डनी. सर म्हणे कार्ड स्वाईप 4 दिवसात येईल, पण माझ्याकडे पेटीएम आहे आणि तुम्ही पेटीएमनी द्या. आणि मी त्याला 100 रुपये पेटीएमनी दिले. दुसऱ्या दिवशी मी टॅक्सी केली, टॅक्सीलाही त्याच गावातनं मी टॅक्सी केली होती, त्या टॅक्सीवाल्यालाही मी पेटीएमने पैसा दिला. तर हा जो एक लोकांचा अवेअरनेस वाढलेला आहे आणि या लोकांना असं वाटतं की अरे यार आपण हे सगळं करू शकतो. सुरुवातीला नोटा काढायला आम्हाला त्रास दिला होता, लाईन लावायला लागली होती, पण चांगल्या कामाला सुरुवात होते तेव्हा नाही का त्रास तर होणारच आहे. तर त्याच्यासाठी जरी समजा त्रास जर काही होत असेल तर त्याच्यामागे चांगल्या पण गोष्टी आहेत. पण हे निर्णय मला अतिशय आवडलेला. 50 दिवस पूर्ण होत आहे नोटाबंदीचे, पण माझी अशी अपेक्षा आहे मोदीजींकडून की त्यांनी सर्व आपल्या जीवनावश्यक वस्तू जसे आपल्या घरगुती वस्तू सगळ्या वस्तू अशा स्वस्त झाली पाहिजे आणि आपल्याला जेवढे पैसे भेटतात समजा आपल्याला वापरण्यासाठी तेवढ्या आवश्यक वस्तू त्या पैशामध्ये आल्या पाहिजे अशी माझी इच्छा आहे मोदीजींकडून. दिवसानंतर तेच परिस्थिती होत दिसते, आणखीन काही सुधारणा वाटत नाही. तशी लोकांना त्रास होत आहे, लाईन लावावं लागत आहे. मुलगा गेला तर 2000 घेऊन येते, 2000 काय होते. ह्या नोटाबंदीमुळे मार्केटला फार म्हणजे धंद्याला त्रास झालेला आणि स्वॅप मशीनसाठी आम्ही अप्लाय केलं होतं, पण काय त्याला फार वेटिंग आहे. त्याच्यासाठी आम्ही पेटीएम म्हणून स्कीम चालू केली आणि मार्केटला चांगलं म्हणजे आम्हाला धंदा म्हणजे व्यवस्थित आहे. म्हणजे जी प्रॉब्लेम होती कॅशलेसपासून ती आता सध्या बंद झाली आहे. आमच्याकडे पेटीएम आहे आणि आम्ही पेटीएम मस्त यूज करतो आहे. कस्टमरला पण आम्हाला पण चांगलं सोयीशीर एकदम चांगलं झालं. आता कॅशलेस झाल्यामुळे आमचा थोडा बेनिफिट वाढला आहे. अजून आमचे जे स्टाफ आहे त्यांना पण आम्ही पेमेंट आता चेकने किंवा RTGSने आम्ही सुरुवात करणार आहे पुढच्या महिन्यापासून. अजून दुसरा म्हणजे काय असतं, आता एखादा कस्टमर आला त्याच्याकडे समजा कॅश असलं 500 रुपये असलं 1000 तेवढीच खरेदी करणार. त्याच्याकडे जर क्रेडिट कार्ड असलं
नाहीतर दुसरा डेबिट कार्ड असलं तर कमीत कमी ती खरेदी जास्त करतो. त्यामुळे काय असतं, आमचा थोडा बिझनेस पण वाढला, थोडा बेनिफिट आहे, पॉझिटिव्ह आहे, चांगला आहे. 8 तारखेपासून जवळपास 15 दिवस फक्त 25% धंदा राहिला होता. प्रत्येक वेळेला 2000च्या नोटा ज्या काय मिळायच्या आपल्याकडे सुटे नसायचे, त्यामुळे भयंकर प्रॉब्लेम होता. आणि ते कार्डवाल्यांचं सगळ्यांकडे कार्ड चालू नसतात, कधी स्वॅप होत नाहीत, कधी काही प्रॉब्लेम असतात, कधी नेटवर्क नसतं. ह्याच्यामुळे फार प्रॉब्लेम येत होता आणि त्याचा धंद्यावर फार मोठा विपरीत परिणाम झाला होता. पण पेटीएमवाले आले, त्यांनी आम्हाला समजावून सांगितलं आणि आम्ही पूर्ण कुंभारवाड्यातली 110 दुकानं आम्ही पेटीएम आणि कॅशलेस करायचा प्रयत्न केला. त्यात आम्हाला जवळपास 80% आम्हाला त्यात यश आलं. सरकारनं जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय अतिशय उत्कृष्ट आहे, परंतु नियोजन जे आहे ते नियोजन शून्य हा निर्णय घेतल्यामुळं सामान्य लोकांना जो त्रास सहन करावा लागत आहे तो अतोनात त्रास सहन करावा लागत आहे. यामध्ये शेतकरी वर्ग पूर्णपणे होरपळून निघालेला आहे. शेतकऱ्याच्या मालाच्या किमती खूप मोठ्या प्रमाणावर ढासळलेल्या आहेत. जर आपण नोटाबंदीच्या निर्णयाच्या अगोदर जर पाहिलं तर ज्या काही शेतीमालाला किमती होत्या त्या 10 ते 20% दरानं कमी झालेल्या आहेत. त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर इतर जे काही कापूस, सोयाबीन वगैरे आहे याच्याही किमती कमी झालेल्या आहेत. एक वेळेस जे काही नैसर्गिक संकट आहे ते नैसर्गिक संकट परवडलं असतं शेतकऱ्याला 3 वर्षापासूनचं, परंतु हे अचानक आलेलं सुलतानी संकट, या सुलतानी संकटामुळं शेतकरी पूर्णपणे कोलमडला आहे त्याची अर्थव्यवस्था. बँकेमध्ये दिवसभर रांगेत उभं टाकणं, पैसे न मिळणं आणि त्याचप्रमाणे इतर जे मजूर वर्ग जे आहे, मजूर वर्गाला काम करूनही त्यांची मजुरी ह्या नोटाबंदीमुळे मिळेल नाही. कारण आणखीन शेतकऱ्याकडे असेल किंवा व्यापाऱ्याकडे असेल त्यांचे कामाचे पैसे राहिलेले आहेत आणि नोटाबंदीमुळं एक शेतकऱ्याचे जे काय भाव आहेत, शेतकऱ्याला योग्य प्रकारे भाव पण मिळाले नाही. शेतकऱ्याला भाव मिळाला नसल्यामुळं त्यांचं पण कंबरडं मोडलेलं आहे. परिस्थिती एनकरेजिंग आहे काही सेक्टरसाठी आणि काही लोअर स्ट्रॅटासाठी चॅलेंजेस आहेत. कारण पैसा हा मार्केटमधनं कमी झाल्यामुळे जे लोअर इन्कम ग्रुपचे जे आहेत, ज्यांचं सगळं जीवन पैशावरती होतं, त्यांना ह्याची झळ मोठ्या प्रमाणावरती पोचलेली दिसते आहे. परंतु मोठ्या प्रमाणावरती डिजिटल ट्रान्झॅक्शन्स वाढल्यामुळे एक वेगळ्या प्रकारची इकॉनॉमी बिल्ड होताना दिसते आहे आणि इंडस्ट्री आणि CIIने या निर्णयाचं स्वागतच केलेलं आहे आणि आम्ही पूर्णपणे याला सपोर्ट करायला बांधील आहोत. जो अब हमारी इकॉनमी में ब्लैक मनी काफ़ी टाइम से एक नेगेटिव रोल प्ले कर रहा है और ये डिमोनेटाइजेशन लॉन्ग टर्म में एक बहुत ही इकॉनमी के लिए अच्छा स्टेप होने वाला है. दो इनिशियली लोग परेशान हुए भी हैं और कुछ टाइम और परेशानी रहने वाली है, बट ओवरऑल इससे काफ़ी इकॉनमी को सुधार आएगा क्योंकि जो पैसा है वो सर्कुलेशन में आने से ही इकॉनमी में ग्रोथ आती है और इससे जो लोग एनकरेज होंगे कि अपनी इनकम को जेन्युइनली डिक्लेयर करें, उस पर टैक्स दें और मुझे पूरी उम्मीद है कि टैक्स रेट भी डाउन आएंगे इससे. तो जो लोग टैक्स दे रहे हैं उनके लिए भी राहत होगी. झी 24 तास रहा